नवतरुण मित्र मंडल तथा रमाई महिला मंडल द्वारा भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर तथा छत्रपति शिवाजी महाराज का संयुक्त जयंती समारोह बड़े ही धूमधाम के साथ मनाया गया। शनिवार को पनवेल तालुका अंतर्गत पोइंजे गांव में मनाए गए इस जयंती समारोह के लिए मुख्य अतिथि के रूप में महाराष्ट्र विधान परिषद के विपक्षी नेता विनोद तावड़े, पूर्व विधायक मधु चव्हाण, विधायक विवेक पाटिल आदि को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, भाजपा जिला अध्यक्ष प्रकाश काटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाला साहब पाटिल, तालुका अध्यक्ष महेंद्र पाटिल, शिवसेना के खानावली विभाग प्रमुख अनंत लबड़े, भाजपा के युवा नेता तानाजी खंडागले, शेका पक्ष सचिव मंडल के सदस्य एमसी पाटिल, एपीएमसी के संचालक भगीरथ चोरघे आदि गणमान्य सहित छत्रपति शिवाजी महाराज एवं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के अनुयायी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम में उपस्थित जनसमुदाय को संबोधित करते हुए विधान परिषद के विपक्षी नेता विनोद तावड़े ने विधायक विवेक पाटिल की जमकर तारीफ की। उन्होंने कहा कि डांस बार बंदी की लक्ष्यभेदी सूचना विधायक विवेक पाटिल ने उपस्थित की थी और उसी लक्ष्यभेदी सूचना की वजह से सरकार को डांस बार बंदी का फैसला करना पड़ा था, जिसकी वजह से न जाने कितने परिवार उजड़ने से बच गए। मगर राज्य के गृह मंत्री आर पाटिल इसका श्रेय हथियाना चाहते हैं, जो हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे, क्योंकि हम खुद इस बात के गवाह हैं कि विधायक विवेक पाटिल ने डान्स बार बंदी के लिए क्या क्या पापड़ बेले हैं। विवेक पाटलांचं मी एका गोष्टीसाठी मनापासून अभिनंदन करेन, जे आर पाटील क्रेडिट घेतात की महाराष्ट्रात मी डान्स बार बंद केले, ती लक्षवेधी होती विवेक पाटलांची। या पनवेलच्या आणि आसपास सगळे डान्स बार चालू होते। तिकडचे धनदांडगे सातारा, सांगली, कोल्हापूरच्या गाड्या ते एक्सप्रेसवेने यायचे, रात्रभर पैसे उडवायचे, परत जायचे, आमच्या इथल्या लोकांना बिघडवायचा प्रयत्न करायचे, आमचा भाग त्यातला बदनाम करायचे। जर महाराष्ट्रातला डान्स बार मधु चव्हाणजी बंद झाला असेल, मी गॅलरीतनं पाहत होतो की विवेक पाटील साहेबांच्या लक्षवेधीवर आर पाटलांना राज्यभराची डान्स बार बंदी केली। विधायक विवेक पाटिल ने अपने निर्वाचन क्षेत्र में जो विकास कार्य किए हैं, उसी के आधार पर वो यहाँ की जनता के मन में अपना स्थान बनाए हुए हैं और अब भाजपा की ओर से भी यहाँ के जनता की समस्याएं सुलझाने के लिए हम विधायक विवेक पाटिल के साथ जुड़ गए हैं, ऐसा प्रतिपादन विनोद तावड़े ने किया। 55 वर्ष जो शेतकरी कामगार पक्ष विधानसभा मतदारसंघ जिंकतो, त्या मतदारसंघात आपण जावं, कसं काम करतात पाहावं, जमलं तर इथून उभं पण राहावं, म्हणजे विधानसभेत तो जाते आपल्याला केव्हा तरी। पण असं आहे की लोक विवेक पाटलांना सोडणार नाहीत, कारण विवेक पाटील विशेषतः पोइंजे मध्ये असं आहे की हे पनवेलमध्ये होते त्यावेळी पण पोइंजे त्यांच्याकडे होतं आणि उरणमध्ये गेले तरी पोइंजे त्यांच्याकडे आहे। त्यावेळी इथे तर काय मला शक्यता दिसत नाही पोइंजे मध्ये येण्याची। इस दौरान पूर्व विधायक मधु चव्हाण ने अपने भाषण में बाबा साहब की विचार प्रणाली को उपस्थितों के समक्ष रखा। उन्होंने कहा कि हमारे आपसी मतभेदों की वजह से अंग्रेजों ने हमारे ऊपर हुकूमत की, लेकिन अब बाबा साहब के आदर्शों पर चलते हुए हमें हमारी एकता को बरकरार रखना है। मी दोन गोष्टी फक्त आपल्याला सांगू इच्छितो की ज्याच्यापासून आपण त्या ठिकाणी काही गोष्टी घेतल्या पाहिजेत। जी गोष्ट आता विवेक पाटील यांनी सांगितली ती मलाही नेहमी खंत वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मोठ्या प्रमाणात दलित समाजामध्ये होते। दुर्दैवाने आपल्यामध्ये त्या ठिकाणी तुकाराम बीज असेल तर ती सगळी करतो, आपले सगळे संत सुद्धा आपण जातीत वाटून टाकलेत, महापुरुष जातीत वाटून टाकलेत आणि त्याचा परिणाम असा झालाय की आपल्यावर अनेक वर्ष लोकांनी राज्य केलं। त्याचा कारण आपण एकमेकांमध्ये त्या ठिकाणी विभागले गेलो आणि एकमेकांचा द्वेष केला। दोन गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की महापुरुष किती महान होते। 14 तळ्याचा सत्याग्रह आपल्याला सगळ्यांना माहित आहे की तो मार्च 1927 साली झाला। त्यातलं मला जर कळलेलं वैशिष्ट्य असेल की रिपब्लिकन पार्टीची महाडला त्या काळामध्ये कार्यकर्त्यांची बैठक होती, 5-7 हजार लोक जमलेले होते आणि कोणीतरी त्या ठिकाणी म्हणाला की इथे आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही, आपण त्या ठिकाणी सत्याग्रह करूया। जिथे जनावरं पाणी पितात, जिथे कुत्री त्या ठिकाणी पाणी पितात, जिथे म्हैस बैल पाणी पितात, जिथे त्या काळातल्या बुद्धवाड्यामधले त्या ठिकाणी जनावरं पाणी प्यायची पण त्यातल्या माणसांना प्यायला मिळायचं नाही आणि म्हणून सगळे गेले आणि त्यातलं पाणी पिऊन सत्याग्रह केला। पण एक गोष्ट कोणाच्या लक्षात आली का की बाबासाहेबांनी जमलेल्या कुठल्याही हजारो लोकांना या तळ्यामध्ये घाण टाका, इथे शेण टाका, इथे थुंका, हे पाठवून टाका, जिथे मला पाणी प्यायला मिळत नाही ते घाण करून टाका, अशी विद्वेषाची भावना कधी दिली नाही। हे सगळ्यांनी फार मोठं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाबासाहेबांनी जे समाजामध्ये परिवर्तन केलं, रक्ताचा एक थेंब सांडला नाही, डोकी कोणाची फोडली नाहीत, जाती जातीत युद्ध केलं नाही, एकमेकांच्या अंगावर त्या ठिकाणी धार्मिक दंगे होतात आणि तलवारीने पाळण्यातल्या मुलापासून तर जक्कड म्हाताऱ्यापर्यंत मुर्दे पाडले जातात।
ते क्रांती केली नाही, तर या महापुरुषाचं वैशिष्ट्य ते आहे की त्याने हृदय परिवर्तन केलं. या महापुरुषाचं वैशिष्ट्य आहे. वहीं विधायक विवेक पाटिल ने छत्रपति शिवाजी महाराज एवं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करते हुए कहा कि इन महापुरुषों ने तत्कालीन कर्मठ समाज व्यवस्था के खिलाफ संघर्ष किया, इसीलिए आज हम सम्मान की जिंदगी जी रहे हैं। मगर अफसोस की बात यह है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जयंती समारोह केवल बौद्ध धर्मावलंबी ही मनाते हैं, जबकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने समाज के हर तबके के लिए अपना योगदान दिया है। जिस दिन गांव-गांव और शहर-शहर महामानव की जयंती सार्वत्रिक रूप से मनाई जाएगी, उसी दिन हम डॉक्टर बाबा साहब के विचारों एवं सिद्धांतों को सही रूप से समझ पाएंगे। छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, त्यांच्या काळामध्ये होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आजच्या काळामध्ये सुद्धा तत्कालीन त्यांच्या दोघांच्याही काळातली परिस्थिती ही निश्चितच वेगळी होती, अतिशय प्रतिकूल होती आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाला हाताशी धरून त्यांच्यामध्ये एक नवीन त्या ठिकाणी शक्ती निर्माण करून त्यांना लढण्यास प्रवृत्त करून छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगलांच्या विरुद्ध लढण्यासाठी सर्व मावळे तयार केले। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्ष जो अन्याय दलित समाजावर होत होता त्या दलित समाजाला एकत्रित करून संघटीकरण त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध लढण्याची ताकद दलित समाजामध्ये केली। पण दुर्दैवाने या ठिकाणी बोलावं लागतंय की बाबासाहेबांची जयंती असो किंवा बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन असो, तो फक्त आपल्या बुद्धवाडीतच साजरा केला जातो। एक गैरसमज या समाजामध्ये पसरलेला आहे। गेली 7-8 वर्ष मी जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय की बाबासाहेब म्हणजे फक्त दलित समाजाचे नाही, तर बाबासाहेब सर्व समाजाचे होते। ज्यांच्यावर अन्याय झालेला होता त्या सर्व अन्याय होणाऱ्या ज्यासाठी लढणारे बाबासाहेब होते। म्हणून बाबासाहेबांची जयंती फक्त आपल्या वाडीत न होता ती गावामध्ये झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचे खऱ्या अर्थानं गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं।